तुळजाभवानीच्या मंदिरातले दानाचे पैसे आणि सोनं लाटल्याचा आरोप असलेल्या पुजाऱ्यांनाच मुख्यमंत्र्यांनी नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिलाय। आणि भरपाई थोडी थोडकी नाहीये, तब्बल 1,22,00,000ची आहे। आणि यामागे मंत्रिमंडळातल्या एका मंत्र्याचा हात असल्याचं कळतंय। गेल्या 20 वर्षांपासून मंदिरातल्या दानपेटीतली रक्कम काही पुजारी लाटत असल्याचा आरोप आहे। इतकंच नाही तर दान स्वरूपात असलेले किमान 2,000 कोटींचे दागिने सुद्धा गायब असल्याची तक्रार आहे। या प्रकरणी सीआयडी चौकशीही सुरू आहे। त्यात आजवरच्या 20 जिल्हाधिकाऱ्यांची नावंही गोवली गेली आहेत। आणि असं असताना ज्यांच्यावर तुळजाभवानीची संपत्ती लुटल्याचा आरोप आहे त्यांना 1.25 कोटींची भरपाई देण्याचे आदेश काढल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या क्लीन इमेजवरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। तुळजाभवानी देवस्थान समितीच्या सिंहासन दानपेटीतील घोटाळ्यात ज्या लोकांनी कोट्यवधी रुपयाचा हजारो कोट्यवधी रुपयाचा घोटाळा केला, अशा लोकांना महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्र्यांनी 1,21,58,000 रुपये द्या असे एक पत्र कक्ष अधिकारी सावंत यांनी जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांना देण्यात आलेलं आहे। उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांचे आदेश असताना सुद्धा हे 2010 मधील निकाल असताना आज 2014 मध्ये अशा प्रकारचा आदेश या सरकारनं काढलेला आहे। ह्याच्यामध्ये माननीय आमदार मधुकरराव चव्हाण, विश्वस्त तुळजाभवानी मंदिर संस्थान तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करून हा निर्णय त्यांनी घेतलेला आहे। या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी याबाबतची सखोल चौकशी करून हा निर्णय रद्द करावा